नमस्कार. अतिशय उपयुक्त आणि निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. दररोज सकाळी उठल्यावर डोळ्यांवर थंड पाणी मारल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. नंबर 2. मूग डाळ हे एक उत्कृष्ट अन्न म्हणून मानले जाते, जे की ते पचनक्रिया व्यवस्थित ठेवते आणि पोटात थंडपणा निर्माण करते. त्यामुळे पचनाची समस्या आणि पोटात उष्णता वाढण्यास प्रतिबंध करते. नंबर 3. ज्या लोकांना अशक्तपणाची तक्रार असते त्यांनी 1 ग्लास दुधामध्ये वेलची उकळून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. त्यामुळे अशक्तपणा लवकर दूर होईल. नंबर 4. महिलांना मासिक पाळी वेळेमध्ये येत नसेल तर पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे मासिक पाळी वेळेवर यायला सुरुवात होते. नंबर 5. रोज अंघोळ करणारी व्यक्ती कमी आजारी पडते. त्यामुळे रोज अंघोळ केली पाहिजे. नंबर 6. दररोज खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन निरोगी कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. खजुरात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच खजुरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहते. नंबर 7. चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग दूर करण्यासाठी अर्धा चमचा हळद, दूध, 2 चमचे बेसन आणि 1 चमचा गुलाब पाणी मिसळून घ्या. टॅनिंग त्वचेला पाण्याने चांगले धुवा आणि पेस्ट लावा. 15 मिनिटांनंतर त्वचा धुवून स्वच्छ करा. त्वचेचा रंग परत येईपर्यंत तुम्ही हा पॅक दर दुसऱ्या दिवशी लावू शकता. नंबर 8. सकाळी उठल्याबरोबर तुम्हालाही वारंवार शिंका येत असतील तर 10-12 तुळशीची पाने, चिमूटभर काळी मिरी पावडर, 1.5 चमचा किसलेले आले 1 कप पाण्यात मंद आचेवर उकळा. उकळल्यानंतर पाणी अर्धे झाले की ते गाळून प्यावे. रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर प्यायल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. नंबर 9. मधुमेह टाळण्यासाठी दररोज नियमितपणे कारल्याचा रस प्या. याने रक्तातील साखर पूर्णपणे कमी होते. नंबर 10. बद्धकोष्ठतेवर दूर्वाचा रस खूपच परिणामकारक ठरतो. त्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी 2 मूठ दूर्वा स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. मग हा दूर्वाचा रस नियमितपणे 1 आठवडा घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास पूर्णपणे बरा होतो. नंबर 11. घशात सतत इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यास त्वरित आराम मिळतो. नंबर 12. सतत पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून 20 मिनिटे मिठाच्या पाण्यात पाय ठेवा. याने पायदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 13. सतत उचकी येत असल्यास ती थांबवण्यासाठी उचकी लागल्यावर एक लांब श्वास घ्यावा आणि काही सेकंद रोखून ठेवावा. असे केल्याने फुफ्फुसात हवा भरून राहते आणि उचकी आपोआप थांबते. नंबर 14. अंडी कधीही दूध आणि पनीर या पदार्थासोबत खाऊ नये. कलिंगड, आंबा यांसारख्या फळांसोबत सुद्धा अंडी कधीच खाऊ नयेत. ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. नंबर 15. बदाम खाणाऱ्या लोकांचे आयुष्य हे बदाम न खाणाऱ्या लोकांच्या आयुष्यापेक्षा 20% जास्त असते. त्यामुळे रोज बदाम खावेत. रोज 4 किंवा 5 बदाम खावेत. नंबर 16. जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर आणि गोरा बनवायचा असेल तर दररोज रात्री दुधाच्या सायने चेहऱ्याची मसाज करा आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुमचा चेहरा सुंदर आणि गोरा दिसेल. नंबर 17. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तिळाचे तेल, एरंडेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने सांध्यांना नियमित मालिश केल्याने सांधेदुखीला आराम मिळतो. अश्वगंधा, हळद, निरगुडी, सुंठ हेही सांधेदुखीवर गुणकारी ठरतात. नंबर 18. उचकी आल्यावर लगेच 1 चमचा साखर खावी. साखर खाल्ल्यामुळे थोड्या वेळात उचकी थांबते. याशिवाय साखर आणि थोडे मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने पिल्यास उचकी काही वेळाने बंद होते. नंबर 19. डोळ्याखाली काळी वर्तुळे आलेली असतील तर ती घालवण्यासाठी कच्चा बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्याखाली लावल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होते. नंबर 20. केसातील कोंडा घालवण्यासाठी नारळाच्या तेलामध्ये तुम्ही लिंबाचा रस थोडासा मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुम्ही केसांना लावा.
रात्रभर हे मिश्रण केसांना तसेच राहू द्या. सकाळी अगदी कोमट पाण्याने केस तुम्ही धुवा. केस मुलायम होण्यासह केसांमधील कोंडा निघून जाण्यासही तुम्हाला मदत होते. चला तर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर परीच व्हाईस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.